आमच्या धंद्यात तर साखर ही मिठाई असल्यामुळे ह्याला साखर तर फार गरजेची आहे, पण सर्वसामान्यांच्या खिशाला आणि सगळ्यांना या साखरेची झळ पोचणार आहे. तरी सरकारने याच्या बाबतीत योग्य ते निर्णय घेऊन सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये साखर उपलब्ध करावी. नाही, गोरगरिबांना साखर ही रास्त दरात मिळावी. साखर जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे. रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत साखरेचा वापर हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात होत असतो. साखरेचे भाव हे आटोक्यात राहावेत, तसेच शेतकऱ्यांच्या उसाला सुद्धा दर व्यवस्थित मिळावा. दोन्हीचाही समन्वय सरकारने साधावा. साखरेचे दुधाचे दर वाढले, सामान्य नागरिकाचा अवघड आहे. सामान्य भारत आहे पाकिस्तान आहे, काय काय कळत ना. भारतात राहतोय पाकिस्तानात राहतोय, काय कळत ना. अवघड झालंय सगळं. नमस्कार, पंढरपूर पीपल्स मध्ये सरसे स्वागत. सध्या देशभर एक मुद्दा गाजतोय, तो म्हणजे साखरेचा. काही दिवसा अगोदर साखर हे 44 ते 45 रुपये किलो होते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत हे साखर गरजेचे आहे. पण मात्र सरकारचं नियंत्रण ह्याच्यावर सुटताना दिसत आहे. आज साखर 70 ते 80 रुपयाच्या घरात गेल्याची शक्यता आहे. आपल्यासोबत इथं मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत. इथं प्रसाद विक्रेते आहेत. मुळात म्हणजे इथं पहिल्यांदा पेढा विकला जातो. त्या पेढ्यामध्ये साखर असते. आपण त्या दुकानदाराकडून जाणून घेणार आहोत की साखरेचा फटका त्यांना बसलाय का. साखरेचे भाव वाढलेले आहेत. साधारण गेल्या आठवड्या ते 2 आठवड्यापूर्वी साखरेचे भाव हे 44-45च्या घरात होते, परंतु आज ते 75 ते 80च्या घरामध्ये गेलेले आहेत. आमच्या पेढ्यामध्ये साखरेचं प्रमाण वापर हा अत्यल्प आहे, त्यामुळे पेढ्यावर तर त्याचा फार विशेष काही परिणाम होणार नाही. मात्र साखरपुटाने असतील बत्तासे, कांडी, रेवडी हे जो प्रसादिक माल आहे, या प्रसादिक मालामध्ये मुख्य आयटम हा साखर आहे. त्यामुळे नाईलाज असतो याची भाववाढ ही करावी लागणार आहे. याचा इनडायरेक्ट फटका हा भाविकांच्या खिशाला बसणार आहे. त्यामुळे त्याच्या विक्रीवर पण आमचा परिणाम होईल असं जाणवत आहे. नाही, गोरगरिबांना साखर ही रास्त दरात मिळावी. साखर ही जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे. रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत साखरेचा वापर हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात होत असतो. साखरेचे भाव हे आटोक्यात राहावेत, तसेच शेतकऱ्यांच्या उसाला सुद्धा दर व्यवस्थित मिळावा. दोन्हीचाही समन्वय सरकारने साधावा. शेवटी नाईलाज असतो, ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे, परंतु त्याची विक्रीवर आमचा परिणाम होणार हे निश्चित आहे. काय सांगताल, साखरेचे भाव वाढलेले आहेत, आपल्या उद्योगावर काय परिणाम होतोय का. 1 महिन्याखाली साखर 50 रुपयाच्या आतमध्ये होती. आज साखर आकाशाला टेकलेली आहे. सर्व भाव आकाशाला टेकलेले आहेत. सर्वसामान्याच्या खिशाला भरपूर प्रमाणात झळ पोचत आहे आणि साखर आज 75च्या पलीकडे चाललेली आहे. साखरेशिवाय असं एकही आपल्या भारतामध्ये असं एकही घर नाही की जे साखरेविना राहतं, किंवा साखर ही रोजच्या दैनंदिन चहा तिथूनच चालू होतो. आमच्या धंद्यात तर साखर ही मिठाई असल्यामुळे ह्याला साखर तर फार गरजेची आहे, पण सर्वसामान्यांच्या खिशाला आणि सगळ्यांना या साखरेची झळ पोचणार आहे. तरी सरकारने याच्या बाबतीत योग्य ते निर्णय घेऊन सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये साखर उपलब्ध करावी. आपल्या ग्राहकांची संख्या कमी होईल का या साखरेमुळे. निश्चितच याच्यामुळे फरक पडणार, कारण ज्या किमती साखरेच्या वर आधारित धंदे आहेत ते साखरेमुळे किमती वाढणारच. त्यामुळे या धंद्यावर 100% परिणाम होणार. साखरेचे भाव वाढलेले आहेत. काय चहा एखादा, काय पाण्याचा एखादा चहा, हा कोरा चहा, कोरा कसला चहा एखादा. आता सांगा, आता तुम्हीच सांगा. दुधाचे भाव वाढले, चहाचे भाव. चहा 20 रुपयाला एकाला 20 रुपयाला. 20 रुपयाशिवाय परवडत नाही. एक कप 20 रुपये, त्याशिवाय परवडणारच नाही. गिऱ्हाईक येईल नाही येईल काय करणं. आता काय गिऱ्हाईक गेलं तर पाहिजे चहा. 20 रुपये चहा प्यायला पाहिजे एक कप. ती 10 रुपयाला एक होती, ती 20 रुपयाला एकाही पाळी आली. साखरेचे भाव वाढल्यामुळेच परिणाम झालाय का. मग परिणामच झाला. काय झालं, गिऱ्हाईक एकदम कमी झालं. आता काय करणं गिऱ्हाईक. चहा एकाच पंचायत झाली. एवढ्या भावानं चहा पिणार नाहीत लोक, कसं पिणार. 20 रुपयाला कप मानल्यानंतर 15-20 रुपये ठेवला
आम्हाला परवडलं पाहिजे, गिरायकाला परवडलं पाहिजे. साखरेचे दुधाचे दर वाढले. सामान्य नागरिकाचं अवघड आहे. सामान्य भारत आहे पाकिस्तान आहे काय काय कळ ना. भारतात राहतोय पाकिस्तानात राहतोय काय कळ ना. अवघड झालंय सगळं. कॅमेरामन श्रीराम साळुंकेसह पंढरपूर पीपल्ससाठी सागर बडवे.